नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या तुम्ही प्रतीक्षेत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत पाहायचा आहे। पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 9वा हप्ता आता सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही। होय, बरोबर आहे, सर्व लाभार्थ्यांना हा हप्ता मिळणार नाही। सर्व लाभार्थ्यांना हप्ता न मिळण्याचं नेमकं कारण आहे काय आहे, त्याचबरोबर हप्ता नेमका कुणाला मिळणार आहे, सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे, स्किप अजिबात करायचा नाही। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती असणार आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। तर पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता तुम्ही विविध सोशल मीडियाच्या वरती पाहत असताल। 9व्या हप्त्यासंदर्भात वेगवेगळ्या अपडेट तुम्हाला दिसत असतील, परंतु प्रत्यक्षामध्ये नमोचा 9वा हप्ता नेमका कधी मिळणार आहे हे आणखीन ऑफिशियलरित्या स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे कोणत्याही अफवांवरती, फेक तारखांवरती विश्वास अजिबात ठेवायचा नाही। पण पहा, आता नमोचा जो 9वा हप्ता आहे तो जरी निश्चित झाला नसला तरी पण 9व्या हप्त्यासंदर्भात काही नियम निश्चित झालेले आहेत, काही रूल्स निश्चित करण्यात आलेले आहेत। राज्य शासनाच्या माध्यमातून आता नमोचा 9वा हप्ता आता त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे जे शेतकरी बांधव या योजनेची KYC करणार आहेत। पहा, अशातच आता पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या वितरणाची सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे। त्या अगोदर नमोचा 9वा हप्ता पेंडिंग आहे। विशेष म्हणजे नमोच्या 9व्या हप्त्यासाठीच्या वितरणासाठीचा जो कालावधी असतो 4 महिन्यांचा, तो पूर्ण झालेला आहे, परंतु लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत अनुदान जमा झालेलं नाही। नेमकं अनुदान रखडलेलं काय आहे हेही स्पष्ट केलं जात नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीएम किसान योजनेच्या KYCला सुरुवात झालेली आहे। विविध ठिकाणी विशेष मोहिमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासाठी सुद्धा ते शेतकरी बांधव पात्र असणार आहे जे KYCची प्रक्रिया पूर्ण करणार आहे। तर लवकरात लवकर KYC करून घ्यायची आहे, अन्यथा तुम्हाला पीएम किसान योजनेसह नमोच्या हप्त्याला सुद्धा मुकावं लागणार आहे। पीएमचा 23वा हप्ता तुम्हाला मिळणारच नाही, परंतु 9वा हप्ता आणि 10वा हप्ता सुद्धा वितरित केला जाणार नाही, कारण राज्य शासनाने स्पष्टपणे निर्देश देण्यात आलेले आहेत, सांगितलेलं आहे की KYCची प्रक्रिया बंधनकारक आहे। KYC केल्याशिवाय कोणत्याही लाभार्थ्याच्या खात्यामध्ये अनुदान जमा केलं जाणार नाही। त्यामुळे जो काही कालावधी दिलेला आहे त्या कालावधीच्या आतमध्ये KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचं अनुदान सुरळीतपणे मिळण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। नियमितपणे अनुदान चालू राहण्यासाठी KYC बंधनकारक करण्यात आलेली आहे। पहा, पीएम किसानची KYC करणं बंधनकारक आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला पीएम किसानच्या यादीतून जर KYC न केल्यामुळे काढून टाकण्यात आलं तर सहजपणे, म्हणजे साहजिकच आहे की तुम्हाला नमोचा हप्तासुद्धा मुकावा लागणार आहे, नमोचा हप्तासुद्धा दिला जाणार नाही। कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे। जे शेतकरी पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी पात्र होतात त्यांचीच यादी राज्य शासनाच्या माध्यमाकडे, म्हणजे राज्य शासनाकडे पाठवली जाते आणि त्या यादीनुसार अनुदानाचं वितरण केलं जातं। त्यासाठी गरजेचं आहे पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असणं। यादीमध्ये नाव असण्यासाठी गरजेचं आहे KYC करणं आणि KYC न केलेल्या लाभार्थ्यांचं नाव चुकूनही यादीमध्ये येणार नाही, हाही मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे। त्यामुळे आता लवकरच KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे। 23व्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, अशा पद्धतीची सद्यस्थितीला माहिती आहे। आणि 9व्या हप्त्यासंदर्भात, नमोच्या 9व्या हप्त्यासंदर्भात सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातूनच लवकरच निधी मंजूर होईल अशी आपण अपेक्षा करूया। आणि निधी मंजूर झाल्याच्या नंतर शासन निर्णय निर्गमित होईल। शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या नंतर 1-2-4 दिवसामध्ये DBT प्रोसेसला सुरुवात होईल। ही प्रोसेस सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला कळवण्यात येणार आहे। त्यासाठी सुरुवातीला मी सांगितलेलं आहे की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चॅनलला, जेणेकरून या योजनेच्या अशाच अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।